जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या शानदार सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या राजकीय भूकंपामुळे राहुरीसह संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांना नवी कलाटणी मिळाली आहे. या सोहळ्यासाठी राहुरी, पाथर्डी आणि नगर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबईत मोठी गर्दी केली होती. प्राजक्त तनपुरे यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला भाजपमध्ये आणण्यामागे डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा राजकीय मुत्सद्दीपणा कारणीभूत असल्याची चर्चा होती, ज्यावर आजच्या कार्यक्रमाने अधिकृत शिक्कामोर्तब केले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तनपुरे यांचे पक्षात स्वागत करताना स्पष्ट केलं की प्रश्नांची सखोल जाण असलेला हा तरुण नेता पक्षात आल्याने आगामी काळात भाजपला नक्कीच मोठा फायदा होईल. पक्षप्रवेशाची प्रक्रिया पार पडल्यानंतर तनपुरे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि डॉक्टर सुजय विखे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी एक अतिशय ऐतिहासिक प्रसंग पाहायला मिळाला. राजकारणात एकेकाळी त्यांच्या आजोबांचे जे राजकीय समीकरण होते त्याला आज उजाळा मिळाला. आजोबांनंतर आता नातूही एक झाले. ही आठवण निघताच सभागृहात एकच हशा पिकला. अहिल्यानगरच्या राजकारणात ही मिठी सगळ्यांच्या लक्षात राहील. दोन आजोबानंतर दोन नातू देखील आता एकत्र आलेले आहेत. सगळ्यांचं मनापासून. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर डॉक्टर सुजय विखे यांनी तनपुरे यांना कडकडून मिठी मारली, तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटाने सभागृह दणाणून गेले. हा दोन दादांचा आलिंगन सोहळा कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे आणि प्राजक्त तनपुरे यांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार राजकीय संघर्ष केला होता. मात्र आता हे दोन्ही नेते एकाच पक्षात आल्याने जुने मतभेद विसरून विकासाची नवी नांदी सुरू झाली आहे. तनपुरे विखे ही नवी युती राहुरीच्या विकासाला एक सकारात्मक दिशा देईल असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण पक्षप्रवेशाचे चित्र पाहिल्यास प्राजक्त तनपुरे यांना भाजपच्या गोटात आणण्यात डॉक्टर विखे यांनीच मुख्य भूमिका बजावली हे स्पष्ट झाले असून या घडामोडीनंतर राहुरी मतदारसंघाची राजकीय गणिते नक्कीच बदलतील असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे.